मुलांनो, हे जे चित्र तुम्हाला फळ्यावर दिसतंय, हे चित्र ओरिजिनल फोटोवर काही हा जवळून ओरिजिनल फोटो आहे. आता ह्या ओरिजिनल फोटोकडे जरा सावकाश बघायचं आणि एकदम चांगलं निरीक्षण करायचं. आपण बघतो का नाही, आईस्क्रीमवर चेरी ठेवल्या का नाही, आईस्क्रीमचा कोन वरी आल्या का नाही, आपण नाकाने बी घेतो अनुभव, आईस्क्रीमचा वास चांगला आला का नाही, है की नाही. काल 5वी 6वी 7वीच्या मुलांनी जेवण केले, जेवण करताना वरणाचा वास बघितले का, आणि वरणाचा स्वाद सुद्धा बघितले खाताना, आणि निरीक्षण कसे केलं, खमंग लागते का नाही, मीठ मिरचू हे ते चांगलं लागते का, आपण काय केलं निरीक्षण केलं का नाही. चॉकलेट सुद्धा तुम्हाला कोणतं चांगलं तेही तुम्ही बघता, कपडे कोणते चांगले निरीक्षण करतो, कसे कपडे घातले, बघितल्या म्हणतो की हे इन्स्पेक्टर आहे. कोण आहे, इन्स्पेक्टर आहे, हा वकील आहे म्हणतो का नाही, म्हणतो का नाही. आता एसटी मध्ये असं टिंग टिंग करताय माणूस, त्याच्या अंगावर खाकी कपडे असतात, त्याला पोलीस म्हणता का तुम्ही, पोलिसाला म्हणता का, हा म्हणत नाही. म्हणजे तुम्हाला निरीक्षण करताना हे सहजासहजी ओळखू येते. पण आता मला सांगायचे की या चेहऱ्यावर, त्यांच्यावर जवळून घे, या मातेच्या चेहऱ्यावर निरीक्षण करायचं इतकं साधे, पण जसं काही आपली जुनी आजी दिसते का नाही, दिसते का आजी, कितीतरी साधं राहते पण तिला सगळं कळते. कोणत्या माणसाला कसं बोलायचं, आपल्या घरी जर पाहुणा कोण आला की त्याला आजी उपाशी जाऊ देत नाही, जाऊ देते घरी, हा बस माय हे चहा करा ग, जेवण करून जावा, उन्हातून आलास माय तू, आणि लय उशीरला कशाला आलास, उन्हात का फिरलास, जरा थांबून घडीभर थांबून, त्यांचे ते जुने शब्द आहेत बोलायचे, घडी थांबून यायचं, घटकावर थांबायचं, गोडभर 4 घास गोडभर पाणी प्यायचं, 4 घास जेवायचं, रोटी सोबत घ्यायची, भाकर सुद्धा म्हणत नाहीत रोटी म्हणतात. हे सगळं बोलताना आपण ऐकतो, है की नाही. आता मग ह्या भाकरीचं, ह्या वर्णनाचं, कंडक्टरचं, पोलिसाचं चांगलं, हे एकच सांगतो तुम्हाला की त्याचं तुम्ही निरीक्षण करता, यांचं सुद्धा निरीक्षण करा. ही एक महान महान स्त्री आहे बरं का. इतके विचार भारी की आपल्याला सुद्धा असलं शिकायला खूप वेळ लागतो. कदाचित तुम्ही जर शिकलो तर तुमचं सुद्धा कल्याण होईल. आता ह्यांनी शिकले होते का, ह्यांना शाळेला काही सुद्धा लिहिता वाचता येत नव्हतं, थोडं बहुत शिकले असतील त्या काळात, पण लिहिता वाचता येत नव्हतं. पण माणसं ओळखायचं आणि संसारात वागायचं कसं, हे शिकलेल्या माणसापेक्षा जास्त त्यांना यायचं. कुणाला, यांना. आता ह्यांचं नाव काय, ह्यांचं नाव माझ्या पाठीमाग तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं, माता रमाबाई, माता रमाबाई आंबेडकर. अचानकच यांची कहाणी सांगायचं होती, ह्यांची कहाणी नाही, यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगतो. इतकी गरिबी होती मुलांनो, इतकी गरिबी होती, त्या गरिबीमध्ये ह्यांचं लग्न झाले होतं. ह्यांचे 2 लेकरं, फक्त औषध मिळाली, हे पिल्या औषध मिळाली म्हणून मरून गेली. दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत, कळलं का, दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत म्हणून ते लेकरं मरून गेले. आता हे कोणाला सांगायचं होतं, हे सांगायचं होतं, जर सांगितलं असतं तर ती 2 मुलं त्यांची वाचली असती. सांगायचं कुणापाशी आणि सांगायचं कसं, कारण त्यावेळेला आपल्या भारताची राज्यघटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यास करत होते, शिकत होते. आता त्यांचा अभ्यास जोमात चालू होता, जास्त अभ्यास चालू होता, इतका अभ्यास चालू होता की त्यांना जेवायचं सुद्धा कळत नव्हतं. त्या वाचनालयामध्ये बरं का, पुस्तक वाच बसले होते त्यांनी, आणि जेवायला काही नव्हतं. त्या वाचण्यामध्ये त्यांना ध्यानच नव्हतं. तुम्हाला खेळताना कधी कधी जेवायचं भान नसते बघा, जेवायचं भान नसते, तुम्ही खेळण्यात राहता, भूक लागून मरून जाते, आणि भूक लागून मरून जाते आणि अन्न पोटात नसल्याचं चक्कर येते. त्यावेळेला कळते आपल्याला, यार आपण जेवढं राही म्हणून,
मग आई लगे रागराग करते, जेवण कर की वेळेवर, जेवण करून खेळत जा. मग दवाखान्यात डॉक्टर त्याचे गोळ्या देत. ह्यांना बी तसलाच नाद होता, तुम्हाला जसं खेळायचं आहे की नाही, पण त्यांना चांगला नाद होता. कोणता? पुस्तक वाचन करण्याचा. आणि मुलांनो, त्या दिवशी ते जेवण केले नव्हते, फक्त पाव मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून खाल्ले होते. त्याच्याने का पोट भरते का रे? माझं जर 30 किलो वजन असलं तर मला पाव किलो ते जेवण पाहिजे का नाही? पाव किलो 250 ग्राम पोटात आणलं पाहिजे माझ्या. आणि ह्यांचं वय किती, ह्यांचं वजन किती, ह्यांच्यानुसार मिळत नव्हतं. आणि त्या दिवशी पोटात अन्न नसल्यामुळं त्या वाचनालयात पुस्तक वाचताना चक्कर आली आणि तिथली एक वस्तू खाली पडली. खाली पडल्यानंतर सगळे तिकडे बघले, अरे काय वाजलं कडे. आणि वाचनालयाचा नियम काय असते? वाचनालयामध्ये जन कोण गोंधळ घालल, जन कोण चुकीचं वागल, त्याला वाचनालयामध्ये येऊ द्यायचं नाही. एवढा त्यांचा जोरात अभ्यास चालू होता. त्या वाचनालयाच्या प्रमुखानं त्यांना बोलून घेतलं की घाबरत गेले. आता काही खरं नाही, एवढे मोठे पुस्तकं आपण विकत घेऊ शकत नाही, एवढे पुस्तकं मला वाचायला मिळणार येत. आणि माझ्या त्या चक्कर येण्यामुळं, वस्तू पडल्यामुळं, आवाज झाल्यामुळं आणि इथली शिस्त मोडल्यामुळं मला वाचनालयाचा प्रमुख येऊ देणार नाही, असं मनात वाटलं. कुणाला? ह्यांच्या पतीला. ह्यांचे पती कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग गंमत काय झाली? पुढे एक अशी मजा झाली, तुम्हाला सुद्धा वाटावं, काम आणि जन प्रामाणिक वागतंय त्याला कधीही न्याय मिळतो. म्हणतात खरं वागलं की परमेश्वर येतंय. तसंच त्या वाचनालयाच्या प्रमुखाच्या अंगात सुद्धा परमेश्वर घुसल्यासारखं झालं. त्याला लगे बोलून घेतलं, काय झालं बघितलं आणि ओळखू आलं. त्याला सांगितलं त्यांनी की असं असं जेवण नाही. आणि त्या वाचनालयाच्या माणसानं ह्यांचा डबा घेऊन आलं. दररोज ह्यांचा डबा घेऊन आलं. जेव्हा जावं म्हणलं माझ्यासोबत. मुलांनो, तिथले डबे, तिथला डबा वाचनालय प्रमुखाचा जेवण करून अभ्यास करत होते. आणि अभ्यासामध्ये जर सांगितलं इथून आपले लेकरं आजारी आहेत म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास सोडतील आणि पुन्हा कधीच अभ्यास करायला जाणार नाहीत. म्हणून काय केलं? म्हणून काय केलं त्यांनी? रमा मातेनं याबद्दल सांगितलंच नाही. तिकडून अभ्यास करून आले, परीक्षा पास होऊन आले, गावामध्ये आले, कळलं का? गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्यानंतर कधी त्यांचा सत्कार होऊ लागला. आपल्या इथे काल पोलीस आले तर कोणतरी झालं होतं की नाही, आपण सत्कार केला, त्याचा अभिनंदन केलं, हारेतोरे घातले, आहे की नाही? आपल्या गावामध्ये एक परिहारचे, काय त्यांचं नाव, शुभला परिहार कोण झाल्यात? शुभला परिहार ह्या कलेक्टर झाल्यात, IAS झाल्यात की नाही? आपल्या इथं मंदिरात कार्यक्रम घेतला आपण, आपल्याच गावाचे आहेत ना ते. हा, जसं त्यांनी IAS झाले, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसच्या त्या परीक्षा पास झाल्या, सत्कार केला का नाही त्याचा? तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होता. आता सत्कार म्हणल्यास त्यांच्या घरातले नटून खटून आले होते की नाही? नटून खटून साडी वगैरे घालून आले होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची पत्नी ह्यांच्याजवळ लुगडंच नव्हतं एक अंगावर. म्हणजे लुगडं नव्हतं म्हणजे नीट धड लुगडं नव्हतं कार्यक्रमात जायचं. कार्यक्रमात जाण्यासाठी चांगलं लुगडं पाहिजे का नाही? आता आली का परेशानी? इतकी गरिबी घरातली, पण जिद्द आणि संस्कार, चीड इतकी भारी होती. तेवढ्यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारी बनले. आता तर पुढं सांगतो तुम्हाला, या मातेनं इतके भारी शब्द वापरले, अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येते. आणि मग घरात हुडकाय चालू केले, हाय का लुगडं एखादं? काही नव्हतं मुलांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार झाला होता, ह्याच्या अगोदर सत्कार झाला कुठेतरी, आणि त्याच्याकडे पटका होता. काय होता? पटका होता. तिकडून मिरवणूक येत होती, सत्काराचं स्टेज तिकडं होतं. आणि मग असे जुने कपडे घालून कशाला बसावं बाई? आपला नवरा आहे, आपलं कुंकू आहे, आपलं तेज आहे, आपला सूर्य आहे, असं म्हणणारी रमा माता तिने ते फेटा साडीच्या रूपानं घालून तिथं बसली, ओट्यावर बसली. कौतुकाचा सोहळा झाला. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी सगळे कामं करून थकल्यानंतर दोघं नवरा बायको एका जागी आले. त्याच्यामध्ये आजारी होती. कोण होती? रमा माता आजारी होती. असं बसून जवळ गेले
हातामध्ये हात धरला आणि आता मी सगळं सोडले, सगळं सोडले, आता मी तुझ्यासोबत राहणार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना सांगितलं. आणि मग तुम्ही मला सांगितलंच नाही की हे 2 लेकरं आजारानं गेले, असं तर मला बोलले, त्याला बोलता नाही आलं. का सांगितलं नाही? तुम्ही सांगायला पाहिजे होतं. मुलांनो, ह्याने उत्तर काय दिलं? तुमचा अभ्यास चालू होता. काय चालू होता? अभ्यास चालू होता. तुम्हाला जर मी इथं परत बोललं असतं तर काय झालं असतं? तर खूप नुकसान झालं असतं आणि ह्या जगाचा सूर्य कायमस्वरूपी अंधारात गेला असता. अंधारात गेला असता. त्याला विकलं आलं. एवढं भारी वाक्य. असं नव्हतं वाक्य, ती वाक्य एक होतं. तुम्हाला समजतं का? आता नीट बघा. सूर्य आपला उजेड देतो कधी, आणि सूर्य नसला तर जगता येते का आपल्याला? झाड जगते का? किडा जगते का? अणू जगता का? हा, ऊन नसले जगता येते का? काहीच राहत नाही. अरे नुसती रात्रची अंधार झाला तर आपण गपचूप बसताय का? हालत नाही, डुलतली काही नाही. तुम्ही तर काय म्हणतो? बाबू ह्या मसनाट्याकडे काय म्हणता? म्हणता का नाही? भूत आहे म्हणतो. भूत आहे का नाही की, पण तुम्ही अंधार पडण्यास घाबरता का नाही? तसंच नेमकं झालं. हा भैया बोलू का? आता रमा मातेनं त्यांना जे बोललंय ते ऐका. मी याच्यामुळे सांगितलं नाही. तुम्हाला जर सांगितलं असतं तर काहीतरी नुकसान झालं असतं, सूर्य मावळला असता. आणि माझी इच्छा होती की माझ्या कपाळावरचं कुंकू कुंकू म्हणजे काय मुलांनो? कुंकू म्हणजे सुहासिनी, सौभाग्यवती. कुंकू म्हणजे आपल्या नवऱ्याचं प्रतीक. कुंकू मंगळसूत्र आहे ना. हा, लग्न झालेली बाई कुंकू लिहित्या का? मंगळसूत्र लिहित्या का? बिल लग्नाची लिहित्या? हा, नाही का नाही? लक्षात ठेवा. तर त्याने त्यावेळेला असं सांगितलं की माझं कुंकू जगावर सूर्यासारखं तेज देत राहावं ही माझी इच्छा होती. आणि तुम्ही ते करून दाखवलं. आज माझ्या आयुष्यात सार्थक झालं. असं म्हणतच रमा मातेनं त्यावेळेला जगाला निरोप दिला. कळालं का? नाही? एवढ्या या महान होत्या. आपण पप्पाला नुसतं पेन नाही आणून तंत्र करतात. अर्धा घंटा पप्पा नसली कुठे गेलता विचारता तुम्ही. भावाला विचारता, आईला विचारता. ह्यांनी कसं दुःख सहन केले त्यावेळेला. दवाखाना नाही, टीव्ही नाही, मोबाईल नाही, खाणं नाही, किराणा दुकानाचं कुठं की काय नाही की. हा, काय भाकरी खाल्ली असेल, कोणत्या कसले दिवस काढले असतील, आहे का लक्षात तुमच्या? हा, जरा पाठीमागे जावा तुम्ही. यांचे हे जुने दिवस आठवण करा. या महान माणसाने, अशी माणसं, मोठी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागं होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास बघून, हुशार आहेत बघून, कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली होती. आपली शिष्यवृत्ती असते का नाही? 5वी पास झाल्यानंतर 5वी पास झाली शिष्यवृत्ती असते का नाही? ठीक आहे का? तशी त्यांना शिष्यवृत्ती दिली. महिन्याला पैसे दिले, शिक्षणाचा खर्च दिला. आणि मग ते अमेरिकेला गेले. अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये आजही त्यांचं नाव जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून कोणाचं नाव आहे माहिती आहे का तुम्हाला? हा, कोणाचं नाव आहे? एकच नाव आहे फक्त. कोणतं नाव आहे सांगा बरं? मला जोरात नाही. असं नुसतं बाबासाहेब म्हणायचं नाही कधीच. त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा. या नावाला आपण कधीही विसरायचं नाही. असे सुसज्ज आणि चांगले संस्कार टाकणारे अशी महान माणसं त्यांच्या सोबत होती. म्हणून याच्या प्रतिमेला आपण काय करायचं? शतशत नमन करायचं. शतशत नमन म्हणा बरं. करताव का? करा बरं. तिकडे हा, व्हेरी गुड.